याच्या पुढचं वाक्य सर. 12व चालू होतं. हे झालेलं आहे सर. याच्या पुढे इत्थम विलपंती. हा, तेच इथपर्यंत हे इथे आपल्याला करायचं. करायचंय. हा, हो हो. हा, जस्ट मला एक सांगायचं होतं. हम्म. म्हणजे तसं आपल्या या अभ्यासक्रमाशी संबंधित नाहीये तसं, पण त्या बर. आपण जो अवांतर ग्रुप सुरू केला आहे त्यात मला वाटतं दिलीपजींनी ते शंकराला प्रदक्षिणा कशी घालायची म्हणून एक कोणीतरी हम्म. गौरव देशपांडे म्हणून आहे, त्यांचं त्यांनी लिहिलेलं काहीतरी पाठवलं होतं ना. हम्म. तर पण तसे कोणी तुम्ही घालताना बघितलंय का असं, त्यांनी सांगितलंय तसं? नाही, हा तसं कधी बघितलं नाही आम्ही. एकच प्रदक्षिणा घालतो नॉर्मली. नाही, एक तर घालायचीच परत नसते, पण नाही, त्याचं एक पूर्ण म्हणजे पूर्ण पण नाही, परत अर्ध परत यायचं ते. हा, म्हणजे मी जे नंतर चित्र पाठवलं त्यानुसार, हो बरोबर. हो, तसं हा केलंय. हा, 9 नाही केलंय कधी. हा, नऊ. नाही नाही, ते आणि 9 त्यांनी जे सांगितलं ना, काय ना हल्ली लॉजिक तसं. नाही, लोकांना कळत नाही. म्हणजे हम्म, एकतर भाषेचंही ज्ञान नाही. हा सगळा घोटाळा कशामुळे झालेला आहे की या सगळ्या हम्म, पुरोहित वर्गाने संस्कृतचं शिक्षणच घेतलेलं नाही बहुतेकांनी, आणि मग त्यांना आपण हम्म. काय बोलतो त्याचा अर्थच कळत नाही. आणि ते शास्त्र हम्म. सांगतात त्यामुळे फार गोंधळ होतो. तर हा. हा, आता काय आहे की प्रदक्षिण, प्रदक्षिण म्हणजे काय? प्रकर्षेण दक्षिण, हा शब्द प्रदक्षिणा या हम्म, शब्दाचा अर्थ आहे. आणि त्याचा अर्थ हम्म. असा की देवाला नेहमी ज्याला प्रदक्षिणा घालायची त्याला नेहमी आपण आपल्या दक्षिणेला, दक्षिण म्हणजे उजवी बाजू, वाम आणि उजवीकडे. दक्षिण. हा. हा, तर हम्म, देवाला नेहमी आपण दक्षिणेकडे ठेवतो. प्रदक्षिणेमध्ये मूळ हा नियम, हा सगळ्यात हम्म, महत्वाचा हम्म, नियम आहे. हा, हम्म. नाहीतर प्रदक्षिणेच्या विरुद्ध जे वर्तुळ घालतात त्याला म्हणतात वामावर्त, असं म्हणतात. त्याला प्रदक्षिणा हा. नाही म्हणत. हम्म. तर ओके. तर त्यांनी, तर प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थच असा आहे की देवाला कायम आपल्या उजव्या हाताला ठेवायचं. याचं दुसरं कारण हम्म. असं की जो गृहस्थाश्रमी असतो त्याची पत्नी जी असते ती डाव्या बाजूला असते नेहमी, डावा. हम्म, हम्म. वामांगी म्हणतो हम्म. आपण तसं. तर त्यामुळे जर वामांगी तुम्हाला, रूपाने. हा, त्यामुळे मग तुम्ही देवाचं दर्शन कसं घ्याल, म्हणून मग तुम्ही नेहमी देवाला उजव्या बाजूला हम्म, ठेवायचं आणि अशी प्रदक्षिणा हम्म. घालायची. तर इतर देवतांमध्ये तो प्रश्न येत नाही, पूर्ण वर्तुळ पूर्ण होतं. पण हम्म. हम्म. शंकरामध्ये ते मध्ये ते ज जलप्रवाह जो असतो, हा, तर हा. त्यामुळे तो आपण ओलांडू शकत नाही. म्हणून तिथनं तो परत यायचा, ती परत यायचा जो भाग आहे त्याला प्रदक्षिणा म्हणत पण नाही. त्यामुळे ऍक्च्युअली ती प्रदक्षिणा आहे ना, तिथे गेल्यावरती प्रदक्षिणा पूर्ण होते आपली. असं. हा. त्यामुळे त्याला प्रदक्षिणा म्हणण्याचंही कारण नाही, त्या उलट्या आणि म्हणून जे अर्धी प्रदक्षिणा, अर्धी प्रदक्षिणा आपण म्हणतो ना, ती अर्धी याच्या हा, हा. करता की त्याच्यानंतर आपल्याला हम्म. ती उलट जो मार्ग आहे तो फक्त रिटर्न पाथ आहे, तो ती प्रदक्षिणा नाहीये, हो म्हणून हो, त्याला अर्धी प्रदक्षिणा म्हणतात. बरोबर, त्यांना करेक्ट. पण, या लोकांना काय आहे ना, हल्ली कोणी स्वतः उठतो आणि अभ्यास न करता शास्त्र सांगायला सुरुवात करतो असं. आणि हे हे वेगळंच काहीतरी त्यांनी सांगितलं, आणि म्हणून हा, मग म्हटलं त्याने की जरा नो तुम्हाला स्टेप. सांगावं. हा हा, आणि सगळा गोंधळ कुठे होतो की या लोकांना मूळ मूळ अभ्यास यांनी केलेला नाहीये शास्त्राचा. म्हणून असं. तर म्हणजे मला तर हे माझं मत आहे. अर्थात कोणी त्याच्यावरती पण हा, नाही, ठीक हा आहे. हा, कोणी सांगू शकेल अर्थात, पण या बाबतीत तर मी 99% कॉन्फिडंट आहे हम्म, हम्म, की ते त्यांनी जे सांगितलं ते काहीतरी चुकीचं सांगितलं आणि अर्धवट सांगितलं ते, हम्म. असं. हम्म. ओके. हम्म, yes. हम्म. चालेल. तर ठीक आहे. तर तो वेगळा विषय होता. हा. हा. आता हे वाक्य, रामस्य वनगमनम, तर हे आता कोण वाचेल? पटापट एकेकाने वाचा. ज्योत्स्नाताई हो, तुम्ही सुरुवात करा. या. हा सर, मी वाचते. एक मिनिट. हा. हा, इत्थम. एकच मिनिट, हा पुस्तकात असतील. इत्थम विलपंती विलपंती ताम जनकतनयां राघवः प्रोवाच माम तत्र एवढंच भवान. एवढंच तर विलपंतीम प्रोवाच पाहिजे. पण विलंपंतीम. विलपन हा
तिम, हा विलंपंतिम. ओके. विलपंतिम, विलम नाही, विलपंतिम. हा, हा विलपंती अनुस्वार आहे, हा ती विलपंतिम हा आहे. हा हा न जोडलेलं आहे म्हणून. हा, इत्थम विलपंती ताम हा जनकतनयाम राघव प्रोवाच. हा इत्थम म्हणजे असे, विलपंतीम म्हणजे मला असं वाटतं की विलाप करणारी, दुःखी असणारी, विलाप हम्म, करणाऱ्या तिला, हम्म. ताम म्हणजे द्वितीय एकवचन साच, जनकतनया जनकाची मुलगी असणारी सीता, कुणाचा तरी राघव प्रोवाच. तिला हा राघव म्हणजे श्रीराम म्हणाले. हा बरोबर. तर एकेका शब्दाचा आपण अर्थ बघूया. इत्थम म्हणजे काय? अशा. हा असे अशा. अशा. हा अशा त्या हम्म, विलाप करणाऱ्या, हा हम्म, विलाप हा करणाऱ्या करणाऱ्या, हा हा ताम जनकतनयेल, जनकतनयाम. जनकतनयेला, हा हा द्वितीय एकवचन. हा कनय नाही, तनयेला. हा हा तनयाम, हा जनक तनयेला राम प्र म्हणाला. उवाच ना, प्र हा उवाच का, प्रोवाच म्हणजे प्र हा अधिक उवाच का. प्र अधिक उवाच, प्र हा उपसर्ग म्हणजे हम्म, प्रकर्षाने म्हणाला, म्हणजे निश्चयाने प्रकर्षाने म्हणाला. म्हणाले. हा पण ठीक बरोबर. आहे, म्हणाला. हा माम, हम्म. हा काय. माम तत्र भवान तातः प्रव्राजयती. हा आता माम, आता नाही, मामचं मला कळत नाही. हम्म. माम ही तत्र कोण भवान. नाही, ठीक आहे, दुसरं कोणीतरी सांगेल याचा अर्थ वाक्याचा. कोण सांगेल? हा, माम हे अस्मच्ची हा माझे. अस्मच्छ. द्वितीय हा, बरोबर. अस्मच्ची द्वितीया का मग मला. द्वितीय एकवचन. हो. द्वितीय एकवचन. ओके ओके. हो हो हो. हा म्हणजे, अस्मच्ची हा मला. म्हणजे तेथे, तत्र म्हणजे तेथे, हा तेथे भवान. मला, हा मला. भवान म्हणजे हो भवतीच, हा भवान तात म्हणजे, हा तुझे, आपल्या किंवा आपल्या हो. हा आपले वडील हम्म. पाठवत आहेत. हा हम्म. हा आपले तात म्हणजे वडील, असं या म्हणतात या अर्थाने. हा हम्म. वडील पाठवत, देशांतरी पाठवत आहेत. प्रव्राजयती प्रव्राजय म्हणजे हा देशांतरी, देशांतरी पाठ. हा पाठवत, पाठवीत आहेत. हा ठीक आहे. तत्र भवान म्हणजे सर कशासाठी वापरतात तत्र भवान. त्रभवान नाहीये ते, तत्र. तत्र म्हणजे तेथे, माम मला, हा आपले, भवान म्हणजे आपले, हा अच्छा. वडील देशांतरी, तत्र म्हणजे तेथे, तत्र म्हणजे तेथे, भवान हा शब्द वेगळा. हो. हा सर शब्दार्थात तत्र भवान म्हणजे पूज्य दिले ना. असं दिलंय. हो अच्छा, हो हो हो. हो, खरंच आहे. असं आहे का? ठीक आहे, मग तसं असेल. हा. हा तत्र भवान असं मी, मला पूज्य वडील, ठीक आहे तसं घेऊया आपण. पूज्य भाऊ, पूज्य वडील, हा हा देशांतरी पाठवीत आहेत. हा म्हणून हा एकच शब्द आहे का? अच्छा. हा ठीक आहे. तस्मात मग माम कारणात. म्हणजे माझे झालं का तिथं. प्रोवाच माम तत्र भवान तात प्रव्राजयती. नाही, माम ही द्वितीय ना, मला. 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 हम्म. अस्मच्ची द्वितीय. हा नंतर मग पुढचं वाचा तुम्ही, माधुरी. तस्मात् कारणात् मया 14 वर्षाणि दंडकारण्ये वस्तव्यम. हा तस्मात् कारणात म्हणजे त्या कारणासाठी का, कारणात त्या मया कारणामुळे, असं म्हणूया आपण. कारणामुळे त्या मया कारणामुळे. 14 वर्षाणि पण हे म्हणजे कारणात 14. आणि त्या तस्मात आणि कारणात ही कुठली विभक्ती आहे सांगा. तस्मात् कारणात. तस्मात. तस्मात सरपंच पंचमी आहे का. हो ना, तेच मी विचारतोय, म्हणजे पंचमी आहे. पंचमी आहे ना. पंचमी हो आहे साहजिक. हो हो हा. हो ना. मग पंचमी आहे. मग आपण काल काल पण मुळे म्हटलं होतं ना,
त्या हा, मुळे. कारणापासून मुळे. किंवा त्या त्याच्यापासून कारणामुळे किंवा मुळे. पासून किंवा पासून मुळे म्हणलं. असं. पण मुळे जास्त हम्म. समजायला सोपं आहे म्हणून आपण मुळे बघूया. त्या हा. कारणामुळे हा, मला मला मया म्हणजे हा. माझ्याने, हा तृतीय ही, हा माझ्याने, हा म्हणजे माझ्याकडून किंवा माझ्याने हम्म. 14 वर्षे, हा 14 वर्ष. 14 वर्षे, हा 14 वर्षे दंडकारण्य दंडकारण्यात, राहायचं आहे. दंडकारणे सप्तमी, हा सप्तमी. हा. सप्तमी. हा. वस- वास्तव्य. वास्तव्यम. हा तर वास्तव्यम हे काय आहे सांगा. हा. म्हणजे सर वास्तव्य राहावे करणे लागेल. आहे. नाही, मूळ वास्तव शब्द हा. काय, त्याचं रूप काय असं सांगा. वसती हम्म. वसती अंदाजे नका सांगा. हा वसती. हा बरोबर. वस वसती ना. लक्ष्मीताईंनी हा वस वसतीचं, हा हा. लबंत रूप आहे म्हणजे लबंत रूप आहे. हा वास्तव्यम असं. हा हं. म्हणजे वास करणे आहे असं. हा किंवा राहणे आहे किंवा वास करणे आहे. हा असं. ठीक आहे. हा हा तर आता पुढचं वाचा. लक्ष्मीताई तुम्ही वाचा पुढचं. एवमुक्ता तु वैदेही उवाच नाही नाही नाही, आर्यपुत्र. नाही नाही, त्याच्यावरचं अजून एक सोहम राहील. निर्जन. सोहम निर्जनम. एक मिनिट तम सर, तिकडे हे दिसत नाही. एक मिनिट जरा. तम वनम. हा, सोहम निर्जनम तम वनं वनम. प्रस्थितः वनं प्रस्थितः हम्म. त्वां हम्म. द्रष्टुम् इदानीम् इहागतो अस्मि. हम्म इहागतोऽस्मि. हम्म हम्म सोहम विग्रह. सोहम विग्रह एक करूया. एक सांगा. त्या संधीचे विग्रह सांगा. स प्लस अहम. सह प्लस हम्म. अहम ना. हम्म. बरोबर. हा बरोबर. सह प्लस निर्जनम हा निर्जनम. हम्म. त्याचं तर एकच वर्ड आहे ना, निर्जनम. हा. हो हा. हो हो. शब्दच आहे ना तो. हम्म हम्म. तम वनम हम्म. हम्म. प्रस्थितः हम्म. त्वां हम्म. द्रष्टुम् इदानीं एक एक काम करा. हे पुढचं वाक्य सोडून हा द्या. इथलंच मला सांगा. सोहम पासून प्रस्थित हा इथपर्यंतचा अर्थ सांगा आधी. सह सोहम सहा अहम. सहम. सहा अहम म्हणजे काय. मी त्या हम्म निर्जन वनात जावं लागणार का, असं काय. प्रस्थितः हा तर तुम्हाला ना आता सहा हम्म अहम म्हणजे काय. तो मी. तो मी म्हणजे तो मी. ज्याला वडिलांनी आज्ञा दिली आहे बाहेर जायची, तो. हा तर तो मी. हम्म. हा हा तम हम्म निर्जनम हम्म वनम. तम निर्जनम वनम म्हणजे त्या निर्जन वनाला. हा त्या जसं आपण निर्जन. हा आपण जसं बालबोध मध्ये म्हणायचो ना, अहम पाठशालाम गच्छामी, तसं द्वितीय म्हणायचो ना, गच्छामि. तसं हा हा विद्यानम गच्छामी असं. म्हणजे कुठेतरी जायचं असेल तर द्वितीय वापरतो ना आपण. वनाला, शाळेला हम्म असं. तसं तर तो मी त्या हम्म निर्जन वनाला प्रस्थित निघालो. निघालो. निघाल. प्रस्थान हा प्रस्थान हम्म. केले. प्रस्थान प्रस्थिता म्हणजे ठेवलं. हम्म. प्रस्थान ठेवले किंवा प्रस्थान केले. हा किंवा हम्म केले आहे. हा प्रस्थान केले आहे असं. प्रस्थिता. हा नुसतं हम्म स्थिता म्हणजे थांबणे. पण प्रकर्षेण स्थिता म्हणजे प्रस्थान ठेवलंय म्हणजे आता मी निघालोय असं. हा म्हणून तर अहम निर्जनम तम वनम प्रस्थित हे एक वाक्य पूर्ण हम्म झालं. हा आता पुढचं सांगा. हम्म अर्धा भाग त्याचा पुढचा. हम्म. सांगा. त्वाम. त्वां द्रष्टुम् त्वां द्रष्टुमिदानीम्. इदानीं त्वाम म्हणजे हम्म. तुला. पाहण्यास त्वां. दृष्टुम इदानीम इह आगतः अस्मि.
आता त्वाम द्रष्टुम म्हणजे काय त्वाम सांगा? दृष्टुम तुला बघणे पाहून न पाहण्यासाठी. हा, त्वाम म्हणजे काय सांगा? कुठला व्यक्ती? कोण द्वितीय कोण आहे? एकवचन. त्वाम युष्मत् बरोबर, द्वितीया. युष्मतची द्वितीया एकवचन म्हणजे तुला. हा, द्रष्टुम म्हणजे काय? तुम बघण्यासाठी. तुम तुम प्रत्यय, हम्म. तुला बघण्यासाठी. बरोबर, हम्म. तुला बघण्यासाठी. हा हा, त्वाम द्रष्टुम. इदानीम म्हणजे काय? आता 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 हा, आता आता. हा, या- या वेळेला किंवा आता. हा, यावेळी. हम्म. या वेळेला. हा, इह इह म्हणजे काय? येथे. हा, येथे. आगत 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 म्हणजे काय? प्रस्थित. तसं आलेलो. आगत म्हणजे आलेलो. येणे हा, आलेलो आहे. आहे. आलेले. समजलं? तो मी हो. त्या निर्जन वनाला निघालो आहे तुला बघण्यासाठी, या वेळेला येथे आलेलो आहे. हा, आलेलो किंवा ऍक्च्युली आलेलोच बरोबर आहे, कारण हे सगळे बरोबर आहे. पास्ट पार्टिसिपल असतात हे, त्यामुळे हम्म. आलेलो आहे असं. कर्मणी धातुपदी. हा, धातुसाधित. हो, सगळ्या धातुसाधित इतका प्रचंड उपयोग होतो ना या धातुसाधितचा संस्कृत मध्ये. त्यामुळे तो कन्सेप्ट समजणं फार आवश्यक. ठीक आहे, तर पुढचं वाचू. हा, कोण वाचते? अश्विनी वाचते? ठीक आहे. एक मिनिट, चष्मा नाही, चष्मा नाही. हा, कोणी वाचलं तरी चालेल. चालेल, ठीक आहे. दुसरं वाचा. कोण वाचेल? एवं उक्ता एवं मुक्ता तु वैदेही उवाच आर्यपुत्र हि हा, त्वं एक मिनिट, एक दुर्गमवनं मिनिट, एक मिनिट. या पहिल्या वाक्याचं बघूया तू आपण. हा, हा. आता याचं काय होईल? एवं एवं उक्ता असं होईल का? एवं मुक्ता लिहिलंय. हा, असे एवम बोलणे. उक्ता. हा, हा, एवं उक्ता तु वैदेही उवाच. एवम म्हणजे एवम म्हणजे काय? असे. हा, असे बोलले, बोलल्यावर असं म्हणूया आपण. बोलले. बोलल्यावर. आता तू म्हणजे ऍक्च्युली तर. हा, असं आपण म्हणूया. लगेच किंवा तर असं. हा हा, तर हा, पण शक्यतो इथं या तूचा इथं अर्थ तर नाही होणार, लगेच असं होईल. नाही. हा हम्म. हा, लगेच वैदेही म्हणाली. वैदेही वाच. हा म्हणाली. हा, बरोबर. आर्यपुत्र यदि त्वं दुर्गमं वनं प्रस्थितः. हा, आता यदि जर आर्यपुत्र. हा, आता याचा पहिल्या वाक्याचा अर्थ काय? या आर्यपुत्र. हा, आर्यपुत्र म्हणजे रामासाठी वापरले का? नाही, ठीक आहे. हा, आर्यपुत्र म्हणजे रामाला म्हणते ती. हा, हा, आर्यपुत्र समजलं. यदि त्वं दुर्गमं वनं प्रस्थित, याचा अर्थ काय? प्रस्थित. जर जर तुम्हाला जावं लागेल तर मनात. दुर्गम वनात राहण्यासाठी. नाही, यदि म्हणजे काय? जावं लागेल. जर 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 जर. जर हा, तर जर तू जर दुर्गम वनात दुर्गम प्रस्थान वनाला. करण्यास इथे ना जेव्हा प्रस्थान करणं. शक्यतो ना मराठीतले विभक्ती आणि संस्कृत मधल्या विभक्ती एकच आल्या पाहिजेत, शक्यतो बघायचं आपण. हा, म्हणजे आता इथं सुद्धा वनात नाही म्हणायचं. हा, वनाला. जसं आपण वरती केलं ना, वनात. वनाला. जर तू दुर्गम वनाला. हा, वनाला निघतोस किंवा निघाला. हा, निघाला. हा, प्रस्थिता म्हणजे निघालास. हा हा तर हा, तर. हा अहमपि. मी सुद्धा. मी हा, मी सुद्धा. अहम अपि म्हणजे मी सुद्धा. हा, ते 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 करतो गमिष्यामी. आता गमिष्यामी म्हणजे नाही नाही, मला येते ते लवकर. ते ते तेग्रतोचा अर्थ सांगा मला. ते करतो. ते अग्रतो. हम्म? ते म्हणजे काय? तेचे दोन अर्थ मी होतात सांगू संस्कृतमध्ये. सहा तव ते, तो एक ते झाला ते म्हणजे आणि आणि तव ते तव असं म्हणजे
तुझ्या सगळ्या तुझ्या म्हणजे तुझ्या समोर तव ते तव ते तुझ्या अग्रतः अग्रतः येते ना पुढे अग्रता पुढे ते तुझ्या अग्रता तुझ्या पुढे अगोदर पुढे तू पुढे गमिष्यामी जाईन जाईन जाईन. आता दुसरं कोणीतरी वाचा पुढचं हे वाक्य. कोण वाचेल? अचला. ओके सर. मी सांगते. यतो हि इह प्रेत्यश्च नारीणां सदा एकः पतिरेव गतिः. त्याचा अर्थ काय? त्वया नाही नाही, एक वियुक्ताः. मिनिट, एवढं हे पुढे नका पहिल्यांदा जाऊ. एवढं सांग. आधी याचा सांगणार. ओके. एकेका शब्दाचं सांग. यतो यतो माहित नाही सर मला. यथा म्हणजे का? जसं की. जसे की. इह इह म्हणजे इह लोकात. ह्या लोकात. ह्या लोकात. ह्या आणि प्रेत्य म्हणजे मरण. परलोकात नारीला किंवा स्त्रियांना सदा सदा एक पती एव गतिः. एकच एक पती पतीच पतीच गती असते. गती असते. समजलं? प्रसादने हात वरती केलाय. प्रसाद विचारा काय? सर याच्यामध्ये माफ काय करायचं होतं की मगाशी याच्यामध्ये वाक्य आर्यपुत्र तरीही सर यदी आणि तरी असं जेव्हा आपण वापरतो तर प्रस्थित हा जर का कबूधाबी असेल तर तरी मध्ये भविष्य काळ काय येतो? म्हणजे गमिष्यामी असं नाही का होत? जर तू गेला तर मी जाईन असं. आपण मराठीत असं म्हणतो ना, वापरली. तू जर गेलास तर मी पण जाईन असं आपण म्हणतोस ना मराठीत. त्यात काय? पण गेलास म्हणजे हे जरा असं भविष्यकाळी नाही का होत? नाही, भविष्यकाळी नाही. नाही नाही, याचं काय माहितीये, तो एक वेगळा इथं काळ असतो, हेतुमत भविष्य काळ म्हणून. पण तो तुमचा अजून नाहीये झालेला, त्यामुळे तो जाऊ द्या सध्या. पण हा वाक्याचं सामान्य रूप आहे की इंग्लिशमध्ये नाही म्हणत तसं. इफ यू गो आय विल ऑल्सो गो असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण. पण मराठीत आपण हे काय म्हणत असतो? तू गेला तर मी पण जाईल, तो गेला तर मी पण जाईन. समजलं नाही का? म्हणजे दोन, मराठी आणि हिंदी आणि या आपल्या भारतीय भाषांमध्ये कॉमन पद्धत आहे. म्हणजे पहिलं वाक्य आपण भूतकाळ म्हणतो हे दर्शवण्यासाठी की ती क्रिया पूर्ण झाली म्हणून. की तू गेलास तर म्हणजे तू गेला तरच. तू 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 जाशील तर मी पण जाईन असं म्हणत नाही आपण कधी. तू गेला तर मी पण जाईन. बरोबर आहे. वास्तविक कुठलीच क्रिया झालेली नाहीये, त्यात तो पण गेला नाहीये अजून. पण तरी आपण म्हणताना असंच म्हणतो, तू गेला तर मी जाईन, नाही का? कारण काय, आपल्याला असं म्हणायचं की तू गेला तर मी जाईन. म्हणजे तुझं गेलाच नाही तर मी जाण्याचा प्रश्नच नाही असं. सर इनफॅक्ट तुम्ही माझी दुसरी एक शंका होती अजून एका पाठातली, ती ऑटोमॅटिकली तुम्ही उत्तर दिलं त्याचं आता. हेच माझं कन्फ्युजन पाठ 8 मध्ये होतं. अच्छा. भाग 3 मध्ये सीता स्वयंवर मध्ये. पण तुम्ही आता उत्तर दिलं. धन्यवाद. ठीक आहे. हो चालेल. तर यतोहीचं सांगा ना परत एकदा. तर कुठे गेलं? यतः म्हणजे जसं की. यतः आणि मग यतोही कसं झालं ते? यतः म्हणजे विसर्गाचा यतो झाला तो. आणि मग ही त्याला प्रत्यय लागलाय तो. ही ना बऱ्याचदा की या अर्थाने वापरला जातो, जसं की असं.
हं. ओके. आणि जसे पतिरेव नुसतं पती असतं तर नसतं चाललं, पतिरेव का आलं ते? पतीही एव विसर्ग, पतीही विसर्ग आहे ना, ओके ओके पतीही ओके ओके एव गतीही. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. हं. हा, पुढचं वाक्य वाचा. कोण वाचतंय पटापट? कोण बोललं नाही त्वया अजून? वियुक्ताहम तया त्वया हा, वियुक्ताहम मरणे निश्चितास्मि. हम्म वियुक्ताहम. हा, म्हणजे तुम्ही नसल्या की नाही तुमच्या नाही, मला विरहामध्ये. मला तुम्ही ना अर्थ सांगूच नका, कारण मला हा. माहिती अर्थ समजतो तुम्हाला. ज्याला आपण मराठीत गोळाबेरीज म्हणतो, असं नकोच आहे मला. मला एक एक शब्दाचा आधी अर्थ सांगा, मूळ शब्द सांगा, विभक्ती सांगा, मग त्याचा अर्थ सांगा, आणि मग वाक्याचा अर्थ सांगा. नाही. तर नारीणाम ही षष्टी सर अनेकवचन आहे ना. वियुक्त अहम आहे का हो. तिथे? वियुक्त अहम या. मरणे निश्चितास्मी. मरणे हा सरळ मराठी शब्द आहे का? सप्तमी ते ना. तुम्ही मला सांगायचंय. हो हो, सप्तमी आहे, कारण की मरणम. सप्तमी. ते मरण, हा, वनम सारखं मरणम, पण त्याची सप्तमी, जसे वने तसं मरण आहे. हा, मरण आहे असं. तर मी सांगू का? हा, सांगा. सांगा सांगा. तुमच्या विरहात म्हणजे तुमच्या वियुक्त विरहात. मी काय, हा, एक 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 मी काय वियुक्त म्हणजे सांगितलं, एक एक शब्दाचं मला आधी फोड अन्वय करून सांगा. अन्वय कर ना. अन्वय आणि वियुक्त म्हणजे शब्दाची विभक्ती. विरहात. त्वया म्हणजे काय? तुमच्या तुझ नाही, तुमच्या नाही, विभक्ती कशाची, काय विभक्ती ही? त्वया. तर मी सांगू कसं? पंचमी आहे. तृतीया पंचमी. युष्मतची. युष्मतची पंचमी. तृतीया, बरोबर. युष्मतची तुझ्या, हा, तुझ्याने, हा हा. आता तृतीयचा मराठीत काय विभक्ती असते आपली? ने हे शी. हा, मग आता तुझ्याशी, हा, इथं शी हा शब्द जास्त जुळतो. तर वियुक्ताहम याचा विग्रह करा आधी, संधी वियुक्त विग्रह. वियुक्त अहम ना. नाही, ते वियुक्त अहम आहे की वियुक्ताहम आहे की वियुक्तम अहम आहे? वियुक्त अहम. वियुक्ता अहम. तर वियुक्ता का बरं सांगितलं तुम्ही, वियुक्त का नाही? वियुक्त मी स्त्रीलिंग आहे ना, सीता स्त्रीलिंग स्त्रीलिंग आहे. हा, ती जी बोलते ती सीता आहे, ती स्त्रीलिंगी आहे, म्हणून वियुक्ताहम. पण एक लक्षात ठेवा की जर राम म्हणत असता तर वियुक्तहा अहम आणि तो शब्दही वियुक्ताहमच झाला असता, पण विग्रह बदलला असता त्या केसमध्ये. हो, बरोबर बरोबर. हा हा, ओके. ठीक आहे. हा, आता सांगा मला पुढचं. तर तिथं राम असता तर वियुक्त झालं असतं का? अहम प्लस हो अहम. हो. हा, आणि आता सीता बोलतीये हा, म्हणून वियुक्ता म्हणजे अधिक आता अहम. तुझ्याशी तुझ्याशी हा, वियुक्ता म्हणजे काय? वियोग. वेगळी झालेली. वियोग झालेली मी, हा, झालेली मी, हा, अहम म्हणजे पुढे मी, झालेली मी. वियुक्ता म्हणजे काय? वियोग झालेली. वियुक्तहा म्हणजे वियोग झालेला, असं. कबुधाबी. हा, माझं एक तुम्हाला सांगणं आहे प्रसाद, हे कबुधाबी ना हा शब्द असा म्हणत नका जो, धातू साधित म्हणायचं. म्हणजे काय होतं, तो त्या शब्दाचा अर्थ प्रकट होतो व्यवस्थित, धातूपासून झालेला शब्द. शॉर्टकट तसे अब्रिव्हेशन शक्यतो नको वापरूया. चालेल नाही का? चालेल. हो 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 हो, आला लक्षात. हो. त्याला अजून एक शब्द आहे, म्हणजे कृदंत किंवा याच्यामधला तो प्रत्यय, पण धातुसाधित म्हटलं तर चालेल असं. बर. हा हा, वेगळी तुझ्याशी, झाली. हा, वेगळी झालेली किंवा वियुक्त म्हणजे वेगळी झालेली पण चालेल, वियोग झालेली पण चालेल. मी, हा, मरणे, पुढे वाचा, पुढचा अर्थ काय? निश्चित अस्मी. निश्चित आहे. निश्चिता अस्मि. नाही, पण मरणेचं काय?
सप्तमी एकवचन मरणे मरणात 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 मरणा मरणात हा, किंवा मृत्यूत, मरणात किंवा मृत्यूत, हा हा, मृत्यूत. मृत्यूत निश्चित आहे. निश्चित असणे काय बरोबर. असं ती म्हणते शक्यतो आपण स्वतःबद्दल बोल म्हणजे आपण मराठीत थोडं वेगळ्या पद्धतीने बोललो असतो, पण इथं आपण शक्यतो ती भाषा, त्याच विभक्ती आणि त्याच पॅटर्न मध्ये अर्थ करायचा. तर इथे न- निश्चित आत्मी जे संस्कृत आहे, मध्ये मरणे असं म्हणजे मराठीत जो शब्द आहे तोच इथे आहे का ते नाही कळलं मला. आहेत, पण इथे मरणे ही विभक्ती काय? सप्तमी सप्तमी. सप्तमी. मग सप्तमीची सप्तमीचं प्रत्यय काय मराठीतला? मृत्यूत, नाही का? तो तो हा, मी मृत्यूत निश्चित आहे, मृत्यूमध्ये किंवा मृत्यूत किंवा मृत्यूमध्ये निश्चित आहे असं, हा, असं म्हणता येईल पाहिजे तर. किंवा निश्चित मृत्यूमध्ये आहे असं. हा मृत्यू में अच्छा. किंवा हा हिंदीमध्ये मृत्यू हा नाही, मरणे सर में एक हूँ. शंका विचारू. हा, बोला. निश्चित आस्मी याचा जर का आपण संधी विग्रह केला तर ते निश्चित म्हणजे पायपोड्यात म्हणजे पायमोड्यात आणि अस्मी असा होईल का? अजून कोण सांगेल? हे बरोबर आहे का? निश्चिता आणि अस्मी निश्चिता. बरोबर, कारण ते निश्चिता अस्मी. स्त्रीलिंग हा, मी आणि अस्मी जसं, ती स्वतःबद्दल हा, बोलते. जसं स्त्रीलिंगी. जसं वियुक्ता तसं ओ निश्चिता असं. ओ बर 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 निश्चिता, बरोबर आहे, वियुक्ता निश्चिता, बर बर बर. हम्म, हम्म. हा, ठीक आहे, समजलं आहे? हम्म. हो सर. हम्म. ठीक आहे, आपण आता पुढे जाऊया. हम्म. हा, जरा मी ना सध्या खूप स्लो चाललोय, मला माहिती आहे, पण मला असं वाटतंय की हे जे सगळे कन्सेप्ट हे जास्त करून तुम्हाला किंवा जास्त चर्चा जी होते ती तुम्हाला प्रवेश करता उपयोगी पडेल, म्हणून मी थोडं हळू चाललोय. हं? कारण मला असं वाटतं की 75% तरी यातला जो आपल्या चर्चेचा भाग आहे हा प्रवेशशी संबंधित आहे, म्हणून. ठीक आहे, आता पुढचं वाचा. कोण वाचेल? तर मी वाचू का? वाचा. सदा तदा धर्मात्मा रामः तां सीतां सान्त्वयित्वोवाच सान्त्वयित्वा उवाच. बरोबर, सांत्वयित्वा उवाच. हा, तदा म्हणजे तेव्हा. हम्म. धर्मात्मा हा रामाचं विशेषण आहे, धर्मात्मा असलेला असा राम. धर्मात्मा राम ताम, असंच म्हण. हा, बरोबर, धर्मात्मा राम. ताम सीताम, ताम म्हणजे त्या का? त्या स्त्रीलिंगी सीतेला. आहे. हा, त्या सीता सांत्वन सांत्वित्वा म्हणजे सांत्वन करण्यास, सांत्वन पर म्हणाला. करून हा, करण्यासाठी. सांत्वन करून त्वा आहे, त्वा आहे, बरोबर आहे, करून सांत्वन वा प्रत्यय. करण्यासाठी. ओके ओके. सांत्वन करून करून येत्वा प्रत्यय. सांत्वन करून आपण त्वा आपण आपण असं म्हणूया. करण्यासाठी ना सर. हा, हा, पठित्वा म्हणजे काय आपण म्हणतो? वाचून. वाचन करून वाचून. वाचून हा हा, धावित्वा. धावून. धावून. मग सांत्वयित्वात आपण असं असं पण करू शकतो, सांत्ववून. सांत्वन करून. हा, सांत्ववून. हा, म्हणजे म्हणाला. सांत्वन करून असं म्हणूया हो आपण. हो. पण सांत्ववून म्हणाला असं. सांत्वून म्हणाला हा, सीतेत. सांतवून नाही, सांत्व. हा, सॉरी. सांत्वनचे शब्द म्हणजे सांत्वन करून. हा, सांत्वन करूनच म्हणू सर, सांत्वन करून म्हणाला. हा. सांत्वन ते कारण उच्चारात. याचं कारण मी सांत्वन का लिहिलं, नाहीतर मग आपल्याला ना मग सीतेलाच्या ऐवजी सीतेचे सांत्वन करून मग तो सीतेला आपल्याला षष्ठीत न्यावं लागतं. म्हणून ते बरोबर. आपल्याला अवॉइड करायचंय, म्हणून आपण असं म्हणतोय त्या सीतेला सांत्ववून बरोबर. म्हणाला. नाहीतर मग हो, मराठीत मग त्या सीतेचे मग म्हणजे सांत्वन विभक्ती करून. चुकली, म्हणून आपण असं ठेवूया. ठीक बरोबर. आहे.
सर इथे रामाचं जे विशेषण आहे धर्मात्मा ते आत्मनची प्रथमा आत्मा येते म्हणून आले का ते धर्मात्मा? हो हो हो. अच्छा, ओके, ठीक आहे. पुढचं वाचू पूर्ण करू वाक्य ते? हा, दुसरं कोणी वाचतंय का? दुसरं कुणी वाचते? हा वाचू. ते अम, सीते त्वं कुलीना धर्मनिरता च सदा असि. हम्म. एवढंच वाचायचं का पुढचं वाचू? हा हा एवढंच. एवढंच आता आधी हा हे. हा, हम्म. नाही नाही नाही, आधी हे पूर्ण कर. तू, त्वं म्हणजे तू, नाही, हम्म. सीते म्हणजे हे सीते. हे हा सीते, हा संबोधन. हा त्वं म्हणजे तू, कुलीना हे झालं तृतीया हम्म. एक हे हम्म. विशेषण. हा धर्मनिरता ते पण विशेषण. च म्हणजे हम्म. आणि, सदा असी आहेस. हा, आता हा, तू तू नेहमीच, सदा म्हणजे नेहमीच. हा, नेहमीच, तू हा नेहमी आहेस. ठीक नेहमीच. आहे. हा, तू नेहमीच हा कुलीन. हा नेहमी हा, आहेस. आणि धर्मनिरता म्हणजे धर्मात निरत कुलीन आहेस, आणि पण आपण धर्म. धर्मनिरता आहेस असंच म्हणूया आपण. हा. आहेस, हा. हम्म. हम्म. आता पुढचं वाक्य हे त्याच्यामध्ये वाच. आणि घालायला हवं, चा आणि घालायला. आणि च हा, नेहमीच आणि हा आणि धर्मनिरत आहेस. हा, बरोबर. हा, आता पुढे. आहेस. आता आहेस. सर कमी आहे. कुलीना नाही कळलं. कुलीना म्हणजे अरे कुलीन ज्याला आपण म्हणतो ना. ओ, ते अच्छा आता अच्छा आपल्या अच्छा. मराठीत आपण मुलीला पण कुलीन म्हणू, मुलालाही कुलीन म्हणू. पण हा, संस्कृतमध्ये तसं नाही. कुलीन मुलीला म्हणायचं असेल तर कुलीना म्हणू. धर्मनिरत, सगळीकडे आप असतो. रामाला धर्मनिरत म्हणू, स्त्रीला धर्मनिरता म्हणू असं. हा, कुलीना तसं आलं. बर बर बर. हम्म. हिंदी कुलीन नाही. हम्म. नाही, मी ते तृतीया जरा वाटलं एकदा मला. पण तेही बरोबर नाही, कारण की कुल हा शब्द आहे ना. हम्म. ठीक आहे, बरोबर आहे, वाचा कुलीन. पुढे. स्त्रीलिंग आहे ना. हो हो. हा, अश्विनी वाच स्त्रीलिंग. पुढचं. अतः त्वमिहैव स्वधर्मं समाचर हम्म. येन मम एवढंच मनसि एवढंच एवढंच. थांब सुखं. थांब 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 थांब. संधी सॉरी. विग्रह कर कसा ना. अर्थ? मी तहा हॅव. म्हणजे त्वम अहैव हा हा. स्वधर्म म्हणजे इह निमित्त अधिदेव. हा इह त्वम इह एव त्वम इह एव म्हणून तू. हा, म्हणून तू. म्हणजे हा, म्हणून तू तू इह येथेच. हा, इथं इह म्हणजे येथे. एच आणि व म्हणजे एव च म्हणजे हा येथेच च स्वधर्म समाचार सम आचर आचर. हा. स्वतःच्या धर्माचे आचरण. सर म्हणून इह तू हा येथे शब्द कसा स्वधर्म येतोय? आचर. हा, येन मनसी सुखम भवेत. याचं काय मीच सांगतो, वेळ कमी आहे म्हणून. हा. येन म्हणजे त्याने, यामुळे त्यानेच, मला ह्यानेच. येन हा, म्हणजे याने, याने. माझे हा, माझ्या तृतीया मम मनाला, म्हणजे माझे माझ्या. मनाला सुख मिळेल. हा, मम म्हणजे माझं किंवा माझ्या मनाला. सुख होईल. हा, सुख होईल. किंवा सुख हा, होईल किंवा भवेत नाही मनसी हा, सुख होईल किंवा हा होईल. हा, होईल. हा, सुख होईल. हा, इथं थांबूया आपण. हम्म. ठीक आहे ना.